नमस्कार. कमेंट बघा, छान कमेंट केले. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडणारच आहे, कारण बोटनेक साठी शोल्डर किती असावं आणि मुंडा किती असावा. शोल्डर जेवढं खांदा आहे तेवढ्यापर्यंत आपण शोल्डरचं मोजून घ्यायचं, त्यातला निम्मा भाग घ्यायचा. म्हणजे 14 14.5 असेल तर 7 7.25 येईल. आणि मुंडा मात्र 6 7.25 ते 6.5 प्रत्येक मापानुसार घ्यायचं. ठरवून तेवढंच नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ हे दाखवतो की गळ्याची रुंदी जेव्हा 4.5 इंच टाकली की जेवढं शोल्डरचा निम्मा भाग राहील तेवढं हे पूर्ण शोल्डर राहील. आणि मुंड्याचा शेप मात्र असा घ्यायचा की मुंडा 6 7.25 असावा, प्रत्येक मापानुसार असावं. आणि गळ्याची खोली मात्र 4.5 इंचच असावी. त्याहून पेक्षा जर उंच असेल कस्टमर तर पाव इंच वाढवलं तरी चालतं. आणि ह्या पद्धतीचं शोल्डर आणि ह्या पद्धतीची गळ्याची रुंदी आणि खोली केली ना, ब्लाऊज बोटनेकचा उत्तम होतो. छान कमेंट केली, असेच कमेंट करा, त्याची उत्तरं मी द्यायला तयार आहे. धन्यवाद.